माझं नाव अमित अशोकराव पितांबरे. स्थितीत मी सहकार विभागात माझी राज्यात 11व्या क्रमांकाने निवड झाली होती आणि नुकत्याच झालेल्या कंबाईनच्या 2023च्या रिझल्ट मध्ये माझी STI या पदावर 24व्या रँकवर निवड झाली आहे. ऍज अ असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदावर सुद्धा माझी 2 दिवसापूर्वी 24व्या रँकनेच निवड झालेली आहे. हे मराठी आणि इंग्लिश हा जो मुख्य परीक्षेचा पेपर असतो त्यामध्ये जी फायनल लिस्ट असेल त्या लिस्टमध्ये मी मुलांमध्ये पहिला टॉपर असेल आणि ओव्हरऑल मध्ये सेकंड टॉपर असेल. पहिली पेशन्स, दुसरी म्हणजे पर्सिव्हरन्स आणि तिसरं म्हणजे डेडिकेशन. जर समजा तुमच्याकडे या 3 गोष्टी आहेत ना तर खरोखर तुम्ही कुठलीही परीक्षा सहजरित्या पास होऊ शकता. आणि जेवढे तुम्ही प्रश्न फास्ट सॉल्व्ह करता, जेवढे जास्त रिव्हिजन आहेत तेवढे तुम्ही सेकंद कमी होतात. जसं की आपल्याला एक प्रश्न सॉल्व्ह करायला साधारणतः 36 सेकंद मिळतात. एखादा प्रश्न जर समजा तुमचा 10-15 सेकंदातच सॉल्व्ह झाला तर ते 10-15 सेकंदाचं जे थेंबे थेंबे तळे साचे ते शेवटी 1-5 मिनिटापर्यंत वाढून जातात. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले जे गेस्ट आहेत ते खूप स्पेशल आहे. मित्रांनो, त्यांनी 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर अगदी 4 पोस्ट घेतलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी STI असेल, ASO असेल, सध्या ते कोऑपरेटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आणि त्यांची तलाठी चंद्रपूर म्हणून देखील निवड झालेली होती. तर मित्रांनो, स्वागत आहे अमित पितांबरे सर यांचं आपल्या व्हिडिओवरती किंवा आपल्या MPSC पॉइंट या चॅनलवरती. वेलकम सर. धन्यवाद सर. बघा मित्रांनो, पहिल्यांदाच मी सरांना मेसेज केला. सरांनी डायरेक्टली आपल्याला सांगितलं की चला आपण घेऊया सेशन, मुलांसाठी फायदा होईल. तर सर, आपण डायरेक्टली आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर, तुम्हाला पहिला प्रश्न माझा असेल. आता बघा, आपलं हे इंटरव्ह्यू टाईप मध्ये सेशन असेल ज्यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन करेल, जे की क्वेश्चन खूप कॉमन असतात, सर्वजण विचारत असतात. तर माझा पहिला प्रश्न आहे की तुमचं थोडं बॅकग्राऊंड जे आहे त्याविषयी तुम्ही माहिती सांगा. माझं नाव अमित अशोकराव पितांबरे. मी मूळ विदर्भातलाच आहे. माझे वडील शासकीय नोकरीत होते, त्यामुळे मी विदर्भातल्या प्रॉपर एका शहरातला आहे असं निश्चित सांगता येत नाही. मात्र माझं मोस्टली काळ हा अमरावती या शहरात गेलेला आहे. माझं पदवीपर्यंत एज्युकेशन झाल्यानंतर मी MPSCच्या तयारीला सुरुवात केली आणि सध्या स्थितीत मी जी सध्या सरळ सेवा भरती झाली होती त्यामध्ये सहकार विभागात माझी राज्यात 11व्या क्रमांकाने निवड झाली होती आणि मी सहकार अधिकारी वर्धा, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वर्धा येथे कार्यरत आहे. आणि नुकत्याच झालेल्या कंबाईनच्या 2023च्या रिझल्ट मध्ये माझी STI या पदावर 24व्या रँकवर निवड झाली आहे. ऍज अ असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदावर सुद्धा माझी 2 दिवसापूर्वी 24व्या रँकनेच निवड झालेली आहे. हे प्रोव्हिजनल रँक आहे. मात्र त्या सगळ्यांवर एक सोन्याहून पिवळं किंवा आनंदाची बातमी म्हणजे मी मराठी आणि इंग्लिश हा जो मुख्य परीक्षेचा पेपर असतो त्यामध्ये जी फायनल लिस्ट असेल त्या लिस्टमध्ये मी मुलांमध्ये पहिला टॉपर असेल आणि ओव्हरऑल मध्ये सेकंड टॉपर असेल. नक्कीच सर. सर, सर्व पोस्ट मिळाल्याबद्दल तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. बघा, आता जनरली आता बघा कंबाईनची एक्झाम येणार आहे, प्रिलिम्स, त्यानंतर म्हणजे राज्यसेवेची कंबाईनची सध्या डेट वगैरे फिक्स नाहीये, डेट पोस्टपोन झालेल्या आहे. आयोगाने निश्चित अशा डेट्स दिलेल्या नाही. तर सर, असं कंबाईन ग्रुप बी साठीचं आता येणाऱ्या कालासाठी आपलं काय नियोजन असलं पाहिजे 2024 साठीचे? मित्रांनो, एक गोष्ट क्लिअर करून देतो, या व्हिडिओमध्ये आपण प्रिलिम साठी म्हणजे कंबाईनची प्रिलिम पण आणि त्यानंतर राज्यसेवा प्रिलिम पण सरांचं गायडन्स घेणार आहोत. म्हणजे 2 टॉपिक्स आपल्या या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत आणि जे राज्यसेवेचं गायडन्स आहे ते सर आपल्याला इतर कुठल्या तरी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. तर सर, प्रश्न असा आहे की नेमकं आता 2024च्या कंबाईन प्रिलिम साठी कसं नियोजन असलं पाहिजे? हे जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की सध्याच्या स्थितीत जी ऍडव्हर्टाईज जाहिरात होती, अपेक्षित होती, ती अद्यापपर्यंत आलेली नाही. आता ते काही दिवसात येईल असं ऐकण्यात येत आहे. आणि ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत जरी आपण असं टार्गेट ठेवलं की सप्टेंबरमध्ये एक्झाम होईल तर आपण त्यानुसार तयारी करायला हवी. ग्रुप बी आणि ग्रुप सी हा गेल्या 2 वर्षापासून जो MPSCने उपक्रम एकत्र राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या वेगवेगळे मत आहेत की एकत्र घ्यावं किंवा नाही, पण त्या विषयाला हात न घालता जो आपला मूळ मुद्दा आहे की अभ्यासाला कसं फोकस करावं, आपल्याला या एक्झाम मधून एकूण 10 पोस्ट देता येतात. 10 पोस्टची परीक्षा होते. त्यापैकी जर इंडस्ट्री इन्स्पेक्टर आणि AMVI ही जर 2 पदे सोडले तर ह्या इतर पदांचा 8 पदांचा अभ्यासक्रम जो आहे तो शैक्षणिक पात्रता ही पदवी आहे. तर आपण एकूण 8 पदांसाठी तयारी करतोय हे पहिले लक्षात घ्यावं. आणि तयारी करताना सर्वात पहिले सिलेबस पहा. आणि जसं तुम्ही म्हटलं की सध्या डेट जरी निश्चित नसली तरी आपलं ध्येय निश्चित आहे की आपल्याला परीक्षा पास व्हायची आहे.
तर त्यानुसार तुम्ही अभ्यास तर सुरू ठेवायलाच पाहिजे आणि त्या चर्चांमध्ये न पडता की आज होईल पेपर, उद्या होईल पेपर, ह्यामध्ये न पडता तुम्ही अभ्यासावर फोकस करायला पाहिजे. सर आता बघा प्रिलिम्सला विविध 7 विषय असतात, जसं की हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे सर्व मुलांना जनरली माहित आहे, सिलेबस वगैरे सर्वजण बघतातच. पण आता तुमची स्ट्रॅटेजी कशी होती, प्रत्येक सब्जेक्टनुसार तुम्ही नेमकं काय वाचलं आणि कशा प्रकारे वाचलं, PYQs वगैरे कसे सोडवले, याविषयी थोडं गाईड करा. मला या प्रश्नाचं उत्तर जरा सविस्तर द्यावं असं वाटतं, कारण हा प्रश्न गेल्या काही दिवसात रिझल्ट लागल्यापासून मला बऱ्याच जणांनी मेसेजेस केले किंवा काही जणांनी फोनवर सुद्धा विचारलं. कारण जेव्हा एक परीक्षा तुम्ही पास होता तेव्हा ते यश घवघवीत वाटतं, मात्र जेव्हा सलग एवढे रिझल्ट येतात तर त्यावेळेला हा प्रश्न जास्त वेळेला उद्भवला जातो, विचारला जातो. बरोबर. 2021 मध्ये युट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट एक वेब सिरीज आली होती बघा, ऍस्पायरंट्स म्हणून. हो. जवळपास MPSC किंवा UPSC करणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षेत असलेल्या बऱ्याच मुलांनी किंवा इतरांनी सुद्धा ती वेब सिरीज पाहिली. त्यातल्या सुरुवातीच्या 10 मिनिटांमध्येच एक आहे की जर समजा UPSC पास व्हायचं आहे किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा पास व्हायची तर तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज आहे. त्यांनी त्यामध्ये म्हणजे 3 गोष्टी आहेत त्या सांगितल्या होत्या. त्या म्हणजे पहिली पेशन्स, दुसरी म्हणजे परसिव्हरन्स आणि तिसरं म्हणजे डेडिकेशन. जर समजा तुमच्याकडे ह्या 3 गोष्टी आहेत ना तर खरोखर तुम्ही कुठलीही परीक्षा सहजरित्या पास होऊ शकता. हा फक्त वेळ लागू शकतो एखाद्या वेळी, मात्र पास होणं हे अशक्य आहे अशातला प्रश्न नाही. आणि त्या गोष्टींना कुठल्याही प्रकारचा बाधा नसतो की तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड कुठला आहे किंवा तुमचं एज्युकेशन कुठलं आहे. त्याकरताच मी सुरुवातीला सांगितलं की माझं पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, कारण मुलं बायस करतात की इंजिनिअरिंग झालेला मुलगा हा पास होण्याला कमी वेळ लावतो आणि BA, BSc, BCom झालेला मुलगा हा जास्त वेळ लावतो वगैरे, अशातला काही प्रश्न नाही. तर ह्या 3 गोष्टींमधून पेशन्स याच्यासाठी, जसं की आता सध्याच्या स्थितीत एक्झामची डेट नाही, डेट कधी येईल आणि तिथून पुढे वर्षभराचा कालावधी लागेल साधारणतः, त्याच्यासाठी अशा गोष्टींसाठी तुम्हाला पेशन्स लागते. परसिव्हरन्स ह्याच्यासाठी की तुम्ही जो अभ्यास करताय त्या अभ्यासाला एक सातत्य असावं, त्याला एक योग्य दिशा असावं, ह्याच्यासाठी परसिव्हरन्स. आणि डेडिकेशन ह्याच्यासाठी काही वर्ष अगोदर मी माझ्या मित्राला एक वाक्य म्हटलं होतं की उधारीची प्रेरणा ही जास्त दिवस कामात नाहीये. प्रेरणा ही तुमच्या मनातून असायला हवी. तुम्हाला कशासाठी करायचंय, स्वतःसाठी, आई वडिलांसाठी, आपलं पुढचं आयुष्य सुखकर व्हावं याच्यासाठी किंवा इतरही काही जेही कारण असतील त्याच्यासाठी. तर तुमचं ध्येय जे आहे ते एक निश्चित असो की तुम्हाला कशासाठी हे करायचं. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर त्याच्यातून तुम्हाला ऑब्व्हियसली कॉन्फिडन्स येतो आणि तो कॉन्फिडन्स दिवसागणिक वाढत जातो. मग त्यावेळेला फरक पडत नाही की पेपरमध्ये आलेल्या 100 प्रश्नांपैकी 90 प्रश्न तुमच्या ओळखीचे आहेत की फक्त 40 प्रश्न ओळखीचे. तुम्ही बरोबर पेपरला टॅकल करता. आणि पास होण्यासाठी सगळ्या विषयांना समान न्याय द्या की एका विषयाला जो आपल्याला आवडतो विषय, उदाहरण दाखल काहींना पॉलिटी हा सब्जेक्ट खूप आवडतो, म्हणजे MPSC करणाऱ्या मुलांचा पॉलिटी हा विषय फार फेवरेट असतो. तर कुठलीही परीक्षा आली की मुलं पॉलिटी घेऊन सगळ्यात पहिले बसतात. जी गोष्ट तुम्हाला ऑलरेडी त्याचा बेस तयार झालेला आहे, तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे, त्याच गोष्टीला वारंवार करून करण्यापेक्षा जो तुमचा लो बेस आहे त्याला पहिले बघा. त्याला थोडं का होईना इक्वल लेवलला आपण आणू शकतो अशातला प्रश्न पद्धतीने तयारी करा. तेच माझं म्हणणं आहे की समान पद्धतीने सगळ्या विषयांना जर तुम्ही न्याय दिला तर तुम्ही आरामशीर कट ऑफ पार करू शकता. ओके सर. आणि आता आपण बोलूया की सब्जेक्ट वाईज कसं जायचं, म्हणजे एखादा सब्जेक्ट समजा आपण अगोदर हिस्ट्री बाबत बोलूया, हिस्ट्री बाबत आपण काय गाईड करा. आता हिस्ट्री हा विषय एक सगळ्या सब्जेक्टच्या बद्दल बोलताना एक बाब मला सगळ्या सब्जेक्टच्या संदर्भात अशी सांगायची वाटते की कुठलंही पुस्तक घेतलं की तुम्ही पहिलेपासून तर शेवटपर्यंत वाचायला सुरुवात करतात. बऱ्याच पुस्तकांची डिझायनिंग ही अशी असते की ती पूर्व आणि मुख्य या दोन्हीही सिलेबसला एकत्रित धरून त्यांनी डिझाईन केलेलं असतं. उदाहरण आता जसं तुम्ही हिस्ट्रीचं विचारलं तर हिस्ट्रीसाठी आपण स्टेट बोर्ड जे एक जुनं होतं 11वीचं तर ते वाचायला हवं, कारण त्याच्यात महाराष्ट्राच्या संदर्भात आणि स्वातंत्र्य लढ्यातील बाबींसंदर्भात फार व्यवस्थितरित्या माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर समाधान महाजन हे पुस्तक मी वापरलं होतं, मात्र समाधान महाजन वापरताना ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ती ग्रुप B, ग्रुप C आणि राज्यसेवेची पूर्व आणि मुख्य ह्या गोष्टी लक्षात घेऊन डिझाईन केलेले पुस्तक आहेत. त्याच्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारताबद्दल सुद्धा माहिती आहे जी की आपल्याला परीक्षेला विचारल्या जात नाही ग्रुप B आणि ग्रुप C ला. त्यामुळे सिलेबस समोर ठेवून तुम्ही समाधान महाजन आणि स्टेट बोर्ड ह्या जर 2 गोष्टी व्यवस्थित केल्या आणि समाज सुधारकसाठी मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर कुठलंही पुस्तक जर व्यवस्थितरित्या एकदा वाचलं तर पुरेसं आहे. आणि ह्या गोष्टी वाचताना हिस्ट्री सारखे फार व्हास्ट सब्जेक्ट आहे की ज्याच्यात डेटा खूप आहे, वाचताना नोट्स काढण्याचा सहसा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला शेवटच्या दिवसांमध्ये रिव्हिजन करायला
खूप सोपं जाईल. कारण जर तुम्ही पुन्हा पुस्तक वाचायचं म्हटलं तर खूप अडचण जाते. आणि सर जिओग्राफीसाठी काय युज केलं पाहिजे? आपण बघा सरांची बुकलिस्ट जी आहे ती माझ्या वेबसाईटवरती टाकणारच आहे मी, पण सर नेमकं काय करावं लागतं आपल्याला जिओग्राफीसाठी ते थोडक्यात सांगा. जिओग्राफीसाठी बघा की ग्रुप बी आणि ग्रुप सी ला महाराष्ट्रावर विचारणाऱ्या प्रश्नांची संख्या ही भारताच्या भूगोलावर विचारणाऱ्या संख्येपेक्षा खूप अधिक आहे. महाराष्ट्राच्या भूगोलावर जवळपास 8 एक प्रश्न विचारले जातात, सुमारे 8 एक प्रश्न विचारले जातात. प्रश्न 10 विचारले जातात भूगोलाचे, तर त्यापैकी महाराष्ट्र भारत असं ते डिव्हिजन असतं. हो, तर तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलासाठी मी स्वतः चूज केलेलं पुस्तक होतं सौदी सरांचं. सौदी सरांचं बुक हे बल्की आहे, मात्र त्यातला डेटा जो आहे तो तुम्ही व्यवस्थित एक्स्ट्रॅक्ट केला आणि त्यातल्या त्याची नोट्स काढण्याची गरज आपल्याला कमीत कमी याच्यासाठी पडते, कारण प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी त्यांनी स्वतः एक समरी दिलेली आहे. ती समरी जर तुम्ही शेवटच्या दिवसांमध्ये जरी वाचली ना तर खूप सोपं काम होतं, जेणेकरून तुम्हाला नोट्स काढण्याची कमीत कमी गरज आहे. फार कमी नोट्स काढाव्या लागतात जिओग्राफीसाठी. आणि राहिला प्रश्न भारताच्या भूगोलाचा, तर भारताच्या भूगोलासाठी जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, एखादा व्यक्ती कम्फर्टेबल असेल, तुम्ही एनसीईआरटी वापरू शकता. 9वीचं एनसीईआरटी मध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. आणि जर स्टेट बोर्ड वापरायची म्हटलं तर स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा खूप चांगला डेटा आहे. जे बेसिक बाबी आहेत आपल्या खडक, अपक्षरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी आपल्याला स्टेट बोर्डचा आधार घ्यायला खूप चांगला आहे. कारण स्टेट बोर्ड हे अशा पद्धतीने डिझाईन केलेले असतात की त्या इयत्तेतल्या मुलाला व्यवस्थितरित्या समजायला हवं अशा पद्धतीने ते डिझाईन केलेले असतात. बरोबर सर. आणि स्टेट बोर्ड 6वी पासून तर 10वी पर्यंतचे करायचे का? स्टेट बोर्ड हे 6वी पासून 10वी पासून सुरू केले तर खूपच चांगलं, अतिउत्तम. कारण बेस तुमचा पक्का होतो आणि त्याच्यामुळे एकदा जर बेस पक्का झाला तर इररिलेव्हंट जरी क्वेश्चन आला, आउट ऑफ द बॉक्स जेव्हा क्वेश्चन म्हणतो आपण, तर त्याला तुम्ही तुमच्या बेसच्या नॉलेजवर व्यवस्थितरित्या टॅकल करू शकता. आणि स्टेट बोर्ड मध्ये बघा सिलेक्टिव्ह रिडिंग केलं पाहिजे मुलांनी. म्हणजे कसं असतं, समजा एखादे नकाशा वाचन वगैरे चॅप्टर आहे तर ते स्किप करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे कॉमन सेन्स तुम्ही स्टेट बोर्ड कमीत कमी कंटेंट वाचायचा आणि उपयोगात येईल असं. एक्झॅक्टली. जर समजा स्टेट बोर्ड एखादं 90 पेजेसचा आहे तर ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की नकाशा लेखन वगैरे हे जर तुम्ही काढले तर ते स्टेट बोर्ड ऍक्च्युअली 60 पेजेसचं उरतं आपल्याला वाचण्यासाठी. बरोबर. ठीक आहे, आता भूगोलासाठी झालं आणि आता पॉलिटिकडे येऊया. पॉलिटी बद्दल कमीत कमी सांगितलेलं बरं. कारण पॉलिटी हे 2 विषय असे आहेत. पॉलिटी हा विषय असा आहे की मराठीमध्ये रंजन कोळंबे सर आणि मी स्वतः इंग्लिशमध्ये वाचलं होतं, त्यामुळे मी एम लक्ष्मीकांत वाचलं होतं. एकमेव सब्जेक्ट असा आहे की जिथून क्वेश्चन म्हणजे सेंटेन्स टू सेंटेन्स क्वेश्चन हे फ्रेम केले जातात. आणि जर तुम्ही त्याला व्यवस्थितरित्या एकदा तुम्ही पॉलिटी या विषयाचं वाचन एकदा व्यवस्थित केलं आणि त्याला व्यवस्थितरित्या आत्मसात जर केलं की संसद वाचताना किंवा पॉलिटी हा विषय वाचताना मोस्टली मुलांचा कलम पाठ करण्याकडे जास्त भर असतो. तर माझं मत असं आहे की कलम पाठ करण्याकडे पेक्षा तुम्ही तो एक चॅप्टर व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि तो चॅप्टर जसं की संसद, जर उदाहरण आपण संसद म्हटलं तर संसदेचं वर्किंग ऍक्च्युअली कसं चालतं, संसद बनते कसं, त्याचे भाग कोणते कोणते आहेत, सेशन जेव्हा स्टार्ट होतं, क्वेश्चन अवर कधी असतो, 0 अवर कधी असतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सुरुवातीला व्यवस्थित पाहिल्या, समजून घेतल्या आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कलमांकडे वळले तर पॉलिटी ह्या विषयांमध्ये तुम्ही जवळपास पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. हो नक्की. त्यानंतर सर सायन्स विषयी बोलाल का? सायन्स हा विषय मला सुरुवातीला फार कठीण जायचा. म्हणजे 2021 ची जी परीक्षा झाली होती त्यामध्ये 15 पैकी मला फक्त 5 की 6 मार्क पडले होते. मला निश्चित आठवत नाही, मात्र खूप कमी मार्क पडले होते. त्यानंतर मी सायन्स या विषयाला असं पक्क करायचं ठरवलं. माझी सायन्स या विषयाची स्ट्रॅटेजी जरा वेगळी होती, काहींना पटू शकते. सायन्ससाठी मी सगळ्यात पहिले तर स्टेट बोर्ड रिकमेंड करेन. आता बऱ्याच जणांनी मला इतक्यात जेव्हा विचारलं, मी स्टेट बोर्ड सांगितल्यावर सगळ्यांचं म्हणणं होतं की सर भस्के सरांचं बुक नाही का? भस्के सरांचं बुक मी स्वतःही वापरले. स्टेट बोर्ड आणि भस्के सर हे 2 बुक मी स्वतःही वापरले. मात्र भस्के सरांच्या बुकवर मी डायरेक्टली जंप न घेता मी पहिले स्टेट बोर्ड वाचले. जसं की मी सांगितलं, स्टेट बोर्ड हे त्या वयाच्या विद्यार्थ्याला लक्षात घेऊन डिझाईन केलेले असतात. गुरुत्वाकर्षण कसं वर्क करतं हे त्यांनी डायग्राम मध्ये, प्रयोगांमध्ये खूप सोप्या भाषेत सांगितलेलं असतं. ते तुम्ही व्यवस्थित एकदा जर वाचलं तर मग नंतर तुम्ही भस्के सरांच्या बुकवर जम्प करू शकता. आणि त्या व्यतिरिक्त मी स्टेट बोर्ड करताना जर समजा उदाहरण दाखल तुम्ही ध्वनी हा चॅप्टर करून राहिले किंवा प्रकाश हा चॅप्टर करून राहिले, तर ध्वनी हा चॅप्टर 6वीच्या स्टेट बोर्डला असेल, 8वीला असेल, 9वीला असेल. प्रकाश हा चॅप्टर 7वीला आहे, 9वीला आहे, 10वीला आहे.
तर तो सलग वाचा आणि त्यानंतर बस्के सरांच्या बुककडे तुम्ही डायव्हर्ट व्हा, जेणेकरून तुम्हाला तो कन्सेप्ट परिपूर्णरित्या समजतो. आणि एकदा जर कन्सेप्ट समजला तर त्यावरचे उदाहरण जे येतात, गणितांचे उदाहरण जे येतात, तर ते कन्सेप्ट समजल्याशिवाय तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवू नाही शकत. गणित हे कन्सेप्च्युअल असतात, ते फक्त आकडेमोड नसते. सायन्स मधले गणित हे फक्त आकडेमोड नसून ते कन्सेप्च्युअल असतात. जोपर्यंत तुमचा कन्सेप्ट क्लिअर नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे कन्सेप्टवर फार भर द्या सायन्स यासारख्या विषयाला, आणि त्याशिवाय पुढे जाऊ नका भस्के सरांसारख्या बुकला. कारण ते जरी कॉम्प्रिहेन्सिव्ह असले तरी त्यांची भाषा ही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बनवलेली आहे. त्यामुळे पहिले स्टेट बोर्ड हे नक्कीच वाचायला पाहिजे. नक्कीच. आणि सर इकॉनॉमिक्स बघा, बरेच जण खूप कन्फ्युज असतात इकॉनॉमिक्स साठी नेमकं काय वाचलं पाहिजे. मार्केटमध्ये खूप सारे बुक्स आहेत, जसं की देसले सरांचं आहे, त्यानंतर कोळंबे सरांचं देखील आहे. इकॉनॉमिक्स मधला जो डाटा आहे मुलांना तो लक्षात घेण्यासाठी, किंवा मुलांना नेमकं काय होतं बघा की कोणता डाटा इम्पॉर्टंट आहे कोणता नाही, म्हणजे लॅक ऑफ पीवायक्यू अनालिसिस मुळे हे होत असतं. तर त्याच्याविषयी काय बोलायला? हो, जसं तुम्ही सांगितलं तर त्याचं मेन कारण हेच आहे की लॅक ऑफ पीवायक्यू अनालिसिस. आपण डेटाकडे जास्त लक्ष याच्यासाठी देतो कारण आपलं कधी लक्ष जातच नाही की डेटावर प्रश्न किती विचारलेले आहेत आणि किती नाहीत. बरेचसे प्रश्न हे संकल्पनात्मक असतात, कन्सेप्च्युअल क्लिअरिटीवर असतात. की जर समजा दारिद्र्य हा यासारखा चॅप्टर जो आहे तो कन्सेप्च्युअल नसून तो आकडेमोडच्या संदर्भातला आहे. मात्र राष्ट्रीय उत्पन्न हा चॅप्टर जो आहे तो कन्सेप्च्युअल चॅप्टर आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही ज्या 3 पद्धतीने मोजली जाते आणि भारतात आपण ज्या 2 पद्धती वापरतो, तर त्या पद्धती जर तुम्हाला ऍक्च्युअली समजल्याच नाही की त्याच्यात कुठली गोष्ट गाळावी लागते आणि कुठली गोष्ट आपण इन्क्लूड करतो, तर तुम्हाला तो चॅप्टरच समजला नाही. तो फक्त तुम्ही एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो रट्टा मारणे, तर ते रट्टा मारल्यासारखं आहे. त्यामुळे रट्टाकडे भर न देता तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि एक सोर्स डिफाईन करा कुठल्याही विषयाच्या संदर्भात. आता जसं आपण अर्थशास्त्र या विषयाबद्दल बोलतोय, तर अर्थशास्त्र या विषयासाठी मी स्वतः वापरलेले पुस्तकं 2 होते. एक सुरुवातीला मी देसले सरांचं पुस्तक वापरलेलं होतं, बल्की आहे, मात्र डेटा एक्स्ट्रॅक्ट करायला हवा आणि सगळे चॅप्टर्स कामाचेच आहेत किंवा महत्वाचे आहेत आपल्याला पूर्वच्या दृष्टिकोनातून, अशातला भाग नाही. त्यामुळे पहिले चॅप्टर्सची संख्या निश्चित करा, कुठले कुठले चॅप्टर्स आहेत हे पाहून घ्या आणि त्याच्यानंतर त्यातल्या डेटावर जा. आणि सेकंड पुस्तक जे मी वापरलं होतं, जे मला व्हॅल्यू एडिशन म्हणून, कारण माझा इकॉनॉमिक्स या विषयामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी व्हॅल्यू एडिशन म्हणून त्यामध्ये दत्तसुंदरम हा पुस्तकाचा वापर केलेला होता. दत्तसुंदरम हे युपीएससी मुलं वापरतात सहसा आणि पुस्तक खूप छान आहे, खूप सुरेख आहे, खूप छान माहिती दिलेली आहे त्यामध्ये. मात्र ते पुस्तक वापरताना तुम्हाला फार कन्साइजरित्या तुमचा माइंडसेट व्यवस्थितरित्या ठेवावं लागतं की आपल्याला कुठला डेटा एक्झामच्या दृष्टिकोनातून घ्यायचा आहे, फक्त ते बघावं लागतं. ओके सर. आणि सर आता पुढच्या विषयाकडे जाऊया आपण, तो म्हणजे करंट अफेअर विषयी. करंट अफेअर साठी बघा, मी स्वतः पर्सनली जे आहे ते पृथ्वीच्या परिक्रमा वापरल्या होत्या. इयरबुक सुद्धा मी 1 वर्ष वापरलेलं आहे. मात्र इयरबुक मधून मला तेवढा फायदा झाला नव्हता, त्यामुळे मी इयरबुक पेक्षा नंतरच्या पिरियडमध्ये परिक्रमाच प्रिफर केल्या. आता परिक्रमा नेमक्या कुठून वाचायच्या, तर परिक्रमा ह्या साधारणतः तुम्ही 1 वर्षाच्या तरी नक्कीच वाचायला हव्यात. आणि परिक्रमा एकदा वाचल्यानंतर साठी कठीण होतं पूर्ण परिक्रमा शेवटच्या दिवसांमध्ये रिवाइज करायला, तर नोट्स काढायला हव्यात. नोट्स काढण्याची परिक्रमाची पद्धत मी अशी वापरली होती की सगळ्या बातम्या ह्या आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून क्वेश्चन फ्रेम होतील अशा पद्धतीने नसतात. काही बातम्या ह्या इन्फॉर्मेटिव्ह स्वरूपाच्या असतात की ज्या फक्त माहिती करता असायला हव्यात, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे यासारख्या गोष्टींसाठी फायदेशीर ठरतात. आणि काही बातम्यांवर अगदी डायरेक्टली क्वेश्चन नक्कीच फ्रेम होऊ शकतो. उदाहरण दाखल, जर समजा भारताचा एफडीआय वाढला असेल, तर एफडीआय जर वाढला तर तो कितीने वाढला आणि कोणत्या क्षेत्रामध्ये वाढला हे तुम्हाला नक्कीच माहिती असायला हवं. हे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून परिपूर्णरित्या कामाचं आहे. मात्र जर समजा एखादी योजना असेल आणि ती योजना लॉन्च नाही झाली, मात्र तिचं फक्त एक कृती आराखडा जो आहे तो फक्त त्यांनी मान्य केलाय, तर ती आपल्याला एवढी कामाची नाही, कारण ती योजना अजून लॉन्च झालेली नाही. ती एक बेसिक स्वरूपात त्यांनी आराखडा फक्त मांडलेला आहे. तर तुम्ही पॉइंट्स काढायचे सुरुवातीला आणि त्याच्यानंतर त्या पॉइंट्सचे म्हणजे जे टॉपिक निघाले त्या प्रत्येक टॉपिक मधल्या न्यूज टोटल कलेक्ट करायच्या आणि त्याची एक नोट्स तयार करून त्याला वारंवार रिवाइज करायचं.
आता सध्याच्या काही काळामध्ये एक दोन वेबसाईट्स किंवा युट्यूब चॅनल्स वगैरेचे वापर मुलांनी वाढवलेला आहे. मात्र करंट या बाबतीत माझं स्वतःचं मत असं आहे की तुम्ही स्वतः करायला हवं करंट, कारण तुम्ही स्वतः केल्यानंतर तुम्हाला त्यातल्या महत्वाच्या बाबी आणि बिनमहत्वाच्या बाबी ह्या सेग्रिगेट करता येतात आणि रिव्हिजनसाठी त्याचा खूप उपयोग होतो. जेव्हा आपण दुसऱ्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीच्या नोट्स किंवा काही वाचतो किंवा व्हिडिओज पाहतो, तर त्या व्यक्तीने त्याच्या सोयीनुसार बनवलेल्या किंवा एक्झाम परिपूर्ण त्याला जे महत्वाचं वाटतं त्याच्यानुसार बनवलेल्या असतात. तर जर तुम्ही स्वतः वाचलं तर तुम्हाला कळतात की कुठलं कामाचं आहे आणि कुठलं कामाचं नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः वाचायला हव्या. वेळ लागला तरी काही हरकत नाही. आणि याशिवाय सर्वात महत्वाची बाब म्हणजे करंट हे रोज करायला हवं. ती शेवटच्या 15 दिवसांमध्ये किंवा महिन्यामध्ये करण्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही जेव्हा शेवटच्या 15-20 दिवसात किंवा महिन्याभरात करंट सारख्या विषयाला हात लावता तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट महत्वाची वाटतं, प्रत्येक न्यूज, प्रत्येक पॉईंट महत्वाचं वाटतं. जर तुम्ही सुरुवातीपासून केलं तर तुम्हाला सेग्रिगेट व्यवस्थित करता येतं. रोज 1 तास करा, 1.5 तास करा. मात्र करताना सुद्धा तो प्रोडक्टिव्ह वेळेला करताय ते बघा. बरेच सारे मुलं असे करतात की करंट हे दुपारच्या वेळी करतात, जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी अभ्यासिकेत बसून करतात. त्यावेळेला आपला माइंड तेवढा अलर्ट नसतो, झोपीची वेळ असते. तर माइंड जेव्हा अलर्ट आहे आणि तुम्ही पूर्ण फोकस आहे त्यावेळेला नक्की करंट वाचायला हवं रोज. ओके. त्यानंतर सर आता आपण बघा मॅथ रिझनिंगला प्रिलिम्सला जवळपास 20 मार्क आता विचारले जात आहेत, म्हणजे 20 मार्कांसाठी विचारलं जात आहे. तर मॅथ रिझनिंग मध्ये जर चांगला स्कोर आला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. मॅथ रिझनिंग साठी आपण नेमकं काय करायला पाहिजे? मॅथ रिझनिंग साठी पर्सनली माझं मॅथ रिझनिंग ओके आहे, असंही नाही की खूपच चांगलं आहे. मॅथ रिझनिंग मध्ये मुलांचे 2 गट असे पडतात की पहिला गट असतो की ज्यांना येत नाही तर त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते, आणि दुसरा गट असा असतो की ज्यांना येतं मात्र परीक्षेच्या त्या वेळात 1 तासात तेवढे सगळे प्रश्न सॉल्व्ह करणं शक्य होत नाही. तर आपण पहिल्या गटाबद्दल बोलूया की ज्यांना येतच नाही. ज्यांना येत नाही त्यांनी बेसिक पासून सुरुवात करा. जे बेसिक बुक्स मार्केटमध्ये बरेच सारे अवेलेबल आहेत, ज्ञानदीप अकॅडमी वगैरे यांसारखे एक बेसिक बुक्स घ्यायचे, त्यातले संकल्पना वगैरे समजून घ्यायच्या आणि एक्सरसाइज व्यवस्थित सॉल्व्ह करायचे. जेवढे जास्त एक्सरसाइज सॉल्व्ह करसाल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि जर दुसऱ्या गटाबद्दल बोलायचं म्हटलं की ज्यांना येतं तर वेळेत ते प्रश्न तेवढे सॉल्व्ह करणं जमत नाही. तर वेळेत प्रश्न सॉल्व्ह करणं जमत नसेल तरी त्यांना सुद्धा सेम आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि प्रश्न सोडवण्याची गती तुमची एवढी असली पाहिजे सुरुवातीपासून. म्हणजे आपला पेपर जर समजा उदाहरण 11 वाजता सुरू होतो तर 11 वाजतापासून जसा तुमच्या हातात पेपर आला तेव्हापासून तर 12 वाजेपर्यंत तुमची प्रश्न सोडवण्याची गती ही तेवढी असली पाहिजे की जेणेकरून सगळे प्रश्न ऍटलिस्ट तुमच्या डोळ्याखालून नक्कीच घेत जायला पाहिजे. असं नको व्हायला की एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यानंतर माझे शेवटचे 10 प्रश्न डोळ्याखालून गेलेच नाही आणि हे मला येत होते, असं नको व्हायला. मॅथ्स मध्ये प्रॅक्टिस इज दी ओनली की. प्रॅक्टिस शिवाय मॅथ्सला काही एक पर्याय नाही. ओके. नक्कीच सर, आता आपण सर्व विषयांचा अनालिसिस जवळपास एक शॉर्ट मध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे, एखाद्या विषयाला काय अपेक्षित आहे, आपण काय वाचलं पाहिजे याविषयी सरांनी गाईड केलं. तर सर बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचा किंवा बऱ्याच जणांचा डाऊट असतो की नेमका अभ्यास करण्याचा प्रॉपर वे काय आहे. तो देखील स्पेसिफिक एमपीएससी बाबत आपण जर विचार केला की आपल्याला काय करावं लागतं, टॉपिक वाचावा लागतो, पीवायक्यू करावे लागतात. मग नेमकं आपण काय ही स्टेप ठेवली पाहिजे, मग म्हणजे अगोदर पीवायक्यू बघायला हवे किंवा अगोदर एखाद्या टॉपिकला डायरेक्टली हात लावायला हवा, याबद्दल थोडं बोला. अभ्यास करण्यासाठी प्रॉपर वे किंवा अभ्यास करण्याची आयडियल पद्धत ही पहिली तर व्यक्तिपरत्वे बदलते. म्हणजे पर्सन टू पर्सन मी जी वापरली आहे ती एखाद्याला लागू होईल जशी तशी अशी गरजेची नाही. आणि दुसरी बाब म्हणजे अभ्यास करण्याची कुठली एक प्रॉपर वे किंवा आयडियल पद्धत नसून तुम्ही जी पद्धत वापरताय ती प्रॉपरली वापरा, ती आयडियली इम्प्लिमेंट करा. सगळ्यात पहिले तर माझं तेच म्हणणं आहे, जे मी सुरुवातीलाही सांगितलं की तुम्ही डेडिकेटेड असायला हवेत की जे तुम्हाला जे गाठायचंय त्याच्याबद्दल तुम्ही डेडिकेटेड असले पाहिजे. अभ्यास करण्याची प्रॉपर पद्धत म्हणजे तुम्हाला 24 तास भेटतात. ठीक आहे, मी ही एक्झाम देत असताना 5 नोव्हेंबरला माझी मुख्य परीक्षा होती. मी जॉबला होतो गेल्या 1.5 वर्षापासून, म्हणजे 14 महिन्यांपासून मी जॉबला सुद्धा होतो. मी जॉब करत करत अभ्यास केला. माझ्याजवळ वेळ कमी होता, मात्र जेवढाही वेळ होता तेवढा मी प्रॉपरली युटिलाइज करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. मी त्यावेळेला हा विचार नाही केला की बाकीच्या मुलांना 24 तास अभ्यासाला भेटतायत, ते 10-10, 12-12 तास लायब्ररीत बसतायत, मात्र माझ्याकडून तेवढं होत नाही. त्यामुळे अभ्यास करताना सर्वप्रथम तुम्ही कोणाशी कंपॅरिझन करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला 24 तास अभ्यासाला मिळतात
तर तुम्हाला 24 तास अभ्यास करायचाच नाही. रोज तुम्ही साधारणतः जर 6 ते 7 तास जरी डेडिकेटेडली स्वतःशी प्रामाणिक राहून अभ्यास केला तरीही तुम्ही कट ऑफ पेक्षा खूप पुढे मार्क मिळवू शकता. जसं की कट ऑफ हा आपला PSI साठी एक रेंज पाहिली तर 45 ते 50च्या दरम्यान कट ऑफ लागतो. STI असिस्टंट जर असेल तर पूर्व परीक्षेचा कट ऑफ हा 55 ते 58च्या दरम्यान व्हॅरी होतो आणि SR जे नवीन पद ऍड केलेलं आहे त्याचा कट ऑफ हा 58 ते 60च्या दरम्यान व्हॅरी करतो. तर सर्वप्रथम कट ऑफ जेवढा आहे तो आपल्याला क्लिअर करण्यासाठी म्हणजे 60 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळवायचे हे ध्येय आपल्या डोळ्यासमोर असायला हवं. आणि ते ठेवताना जर समजा तुम्हाला पुढे कट ऑफ क्लिअर करायचाच आहे तर एक 4 विषय निवडा जेही तुमच्या आवडीचे विषय आहेत. कुठलेही 4 विषय निवडायचे ज्याच्यात तुमचा इंटरेस्ट आहे, जे तुम्हाला समजायला सोपे जातात आणि जे परीक्षेमध्ये वेटेज चांगलं कॅरी करतात असे 4 विषय आणि करंट अफेअर्स हे 5 विषय हाताशी धरून त्या विषयांना एवढं पक्क करण्याचा प्रयत्न करा की त्यामध्ये तुमच्या कमीत कमी चुका व्हायला हव्यात. त्या कमीत कमी चुका होण्यासाठी सर्वप्रथम करंट रोज करायला हवं. 4 विषयांमध्ये मी जी पद्धत प्रॉपर वापरत होतो, मी रोज 2 विषय घ्यायचो. जरी मला वेळ कमी मिळायचा तरी मी रोज 2 विषय घ्यायचो. 2 विषयांमध्ये सकाळचा एक सेशन मी डिवाइड करायचो आणि एक रात्रीच्या सेशनला डिवाइड करायचो. आणि जेही मी वाचलेलं आहे त्याचे PYQ पाहणे हे कंपल्सरी ठरलेलं होतं की चॅप्टर सुरू होण्याच्या आधी मी PYQ पाहायचो आणि चॅप्टर पूर्ण वाचल्यानंतर एक साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर पुन्हा PYQ पाहायचो. 2 ते 3 दिवसांचा गॅप मी याच्यासाठी ठेवला होता की मी जो डेटा वाचलेला आहे तो मला कितपत लक्षात राहतो हे मला पाहायची सवय होती, जेणेकरून तुम्हाला इव्हॅल्युएट होते की तुम्ही जो अभ्यास केलाय तर तो फक्त असं तर नाही ना की एक मृगजळ आहे, तुम्हाला वाटतं की मी आज 6 तास अभ्यास केलाय आणि खूप वेळ अभ्यास केलेला आहे वगैरे, अशातला तर भाग नाही ना. खरोखर तो डोक्यामध्ये किंवा पण पर्क्युलेट झालाय का तो अभ्यास, तर त्याच्यासाठी इव्हॅल्युएशनसाठी मी रिकॉल करण्याचा फार व्यवस्थित प्रयत्न करायचो. रिकॉल म्हणजे तुम्हाला पूर्ण जसं तसंच आठवायला हवं अशातली बाब नाही, मात्र जर तुम्हाला 60% रिकॉल होते जो तुम्ही चॅप्टर वाचलाय तर तुम्हाला 60% रिकॉल होते तर इट्स वेल अँड गुड. खूप चांगलं आपल्याला समजलेलं आहे असं समजायला हरकत नाही. नक्कीच. म्हणजेच तुम्ही याच्यासाठी करायचे की आपल्याला किती मेमोराईज झालेला आहे म्हणजे आपल्याला कळेल की 3 दिवसांनी जेव्हा आपण PYQ सोडवू तेव्हा. ओके सर, बघा आता MPSC ला नेमकं एखाद्या कॅन्डिडेट कडून काय अपेक्षित आहे किंवा जे प्रश्न येतात तर त्या प्रश्नांना एखाद्या कॅन्डिडेट कडून नेमकं काय अपेक्षित आहे? आता सध्याच्या स्थितीत प्रश्न विचारण्याचं स्वरूप थोडंसं बदलत आहे. जसं की कंबाईन आणि राज्यसेवा यामध्ये थोडं फार साम्य त्यांनी केलेलं आहे प्रश्नाच्या काठिण्य पातळीबाबत सुद्धा. त्यामुळे आपण बघतो की कट ऑफ हा व्हॅरी करतो. एखाद्या वर्षी एकदम 60 पर्यंत पोहोचतो आणि एखाद्या वर्षी थोडं 55 ते 58 पर्यंत व्हॅरी करतो. MPSC ला जे अपेक्षित आहे ते दाखवण्याचा सगळ्यात चांगला उत्तम आरसा जो आहे तो म्हणजे PYQ. तुम्ही PYQ हे फार व्यवस्थित पाहिले पाहिजे. आता PYQ हे एक्झॅक्टली कसे करायचे हे मी तुम्हाला सांगतो की PYQ का म्हणजे PYQ का, बाकी तुम्हाला दुसरं कुठलं गोष्ट मार्गदर्शन व्यवस्थित का नाही करू शकत. PYQ हे तुम्हाला कॅटेगराईज करून देऊ शकतात की प्रत्येक सब्जेक्टला वेटेज किती आहे. आता जसं की आपण म्हणतो हिस्ट्रीला 15 क्वेश्चन आहेत किंवा पॉलिटीला 10 क्वेश्चन आहेत किंवा जॉग्राफीला 15 क्वेश्चन आहेत, हे ह्याच्यातून कारण आपल्याला हे PYQ कळले. मात्र त्यातल्या त्यात जॉग्राफीच्या वन ह्या चॅप्टरला दरवर्षी क्वेश्चन आहे की नाही किंवा पॉलिटी मधल्या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या 2 वेगवेगळ्या चॅप्टर्स पैकी कोणत्या चॅप्टरला दरवर्षी हे क्वेश्चन विचारले जातात हे तुम्हाला PYQ मधूनच समजतं. त्या व्यतिरिक्त जर समजा तुम्ही हायकोर्ट हा चॅप्टर घेतला तर त्या हायकोर्टमध्ये कलम विचारण्याची पद्धत कोणती आहे, ते जोड्या दावा स्वरूपात विचारतायत का की 1 लाइनर क्वेश्चन आहे की मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आहेत, हे तुम्हाला PYQ तून समजलं जातं, जेणेकरून तुम्हाला त्या विषयाची डेप्थ कळते, त्या टॉपिकची डेप्थ कळते. डेप्थ जर तुम्हाला कळली तर तुम्ही व्यवस्थितरित्या त्या विषयाला हँडल करू शकता. तुम्हाला जो टाइम डिवोट करायचा आहे प्रत्येक विषयासाठी, तुम्हाला 2 विषय करताना 4 दिवस द्यायचे किंवा 6 दिवस द्यायचे हे तुम्हाला PYQ मधून कळतं की एवढं वेटेज आहे ह्या चॅप्टरला, मी ह्या चॅप्टरला 2 दिवस देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त जे MPSC ला अपेक्षित आहे तर सद्यस्थितीत बघा की
आपण मोटिवेशन फार घेतो, अभ्यासापेक्षा मोटिवेशनकडे जास्त भर असतो. आपण एवढं डीप मोटिवेटेड आहोत का की आपल्याला रोज मोटिवेशनल व्हिडिओ पाहायची गरज आहे म्हणून? मुळीच नाही. तुमचा मेन जो फोकस आहे तो अभ्यासाकडे असायला हवा, ना की मोटिवेशनकडे. मोटिवेशन एकदा घेतल्यानंतर, जसं मी सांगितलं, उधारीची प्रेरणा कामात येत नाही. अन्सार शेख यांनी जर वयाच्या 22व्या वर्षी IAS हे पद घेऊ शकतात, तर ते फक्त मोटिवेशनल व्हिडिओ पाहून नाही घेतले. त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली, त्या मेहनतीचं चीज केलं आणि त्यांनी पद मिळवलं. किंवा मी सुद्धा जर आज 4 पद एका महिन्यामध्ये प्राप्त करू शकलो, तर ते याच्यासाठी की मी माझ्या वेळेचा परिपूर्ण सदुपयोग केला आणि जे सोर्सेस आहेत त्यांना लिमिटमध्ये ठेवलं. सोर्सेस लिमिटेड ठेवून आणि अभ्यासाचं प्रॉपर नियोजन करून तुम्ही परिपूर्ण विषय, सगळ्या विषयांना समान न्याय देऊन, सगळे विषय आपल्या हाताखालून घालून पेपर सॉल्व्ह करण्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायला हवी. MPSC ला सध्याच्या स्थितीत कॅन्डिडेट्स कडून हेच अपेक्षित आहे. आणि त्या व्यतिरिक्त दुसरं म्हणजे ज्या अवांतर चर्चा आहेत त्या MPSC ला मुळीच अपेक्षित नाही. MPSC ने तारीख कुठली ठरवावं, UPSCचा टाइम टेबल आला, 16 जून डेट जर ठरलेली आहे, तर आता आपली अपेक्षित नाही, मग MPSC ने 23 जून निवडावं. हे सगळे जे आपण म्हणू शकतो छोटे छोटे कामं आपल्या दृष्टिकोनातून, ते MPSC ला ठरवू द्या. ते आपलं काम नाही की MPSC ने कुठली डेट ठरावी. आपलं काम फक्त अभ्यास करणं आहे आणि जजमेंट पास करणं हे मुळीच आपलं काम नाही. आयोगावर किंवा इतर कुठल्याही आयोगातल्या सदस्यांवर जजमेंट पास करणं हे आपलं मुळीच काम नाही. आपलं काम सध्याचं ते फक्त अभ्यास करणे एवढेच आहे. ओके, सो सरांनी आपल्याला आता सांगितलं की नेमकं आपण MPSC ला जे अपेक्षित आहे ते म्हणजे हे नाही की तुम्ही वायफळ चर्चा करत बसणे. बघा, कंट्रोल द कंट्रोलेबल सारखं आहे, म्हणजे जे तुमच्या हातात आहे ते फक्त कंट्रोल करायचं आहे तुम्हाला, आणि ते म्हणजेच फक्त अभ्यास करणे. कारण एक तर सत्य आहे की परीक्षा हे होणारच आहे. असं होईल का परीक्षा कॅन्सल होऊन जाईल? परीक्षा केव्हा तरी होणारच आहे. त्यासाठी आपलं एक काम आहे ते म्हणजे अभ्यास करणं. तेच आपल्याला सरांनी सांगितलं. बघा सर, पुढचा एक कॉमन क्वेश्चन आहे आणि MPSCतली बहुधा हजारोंमध्ये जनता जी आहे ती याच रेंजमध्ये अटकलेली असते. बघा, प्रिलिमचा स्कोअर जो आहे तो 40 ते 45 याच्यावर मुलांचा शक्यतो जात नाही, किंवा 38 ते 42-43 पर्यंत खूप सारी जनता MPSC मध्ये 2-2, 3-3 वर्ष अडकलेली असते. तर त्याबाबत आपण काय बोलाल? म्हणजे ही रेंज कशी क्रॉस करायची? ही रेंज क्रॉस करण्यासाठी एक रामबाण उपाय सांगतो. प्रमोद चौगुले हे नाव सगळ्यांना परिचित आहे MPSC क्षेत्रातले. त्यांची इथे ट्रेनिंग चालू होती, वनामतीला होते सर. ती ट्रेनिंग चालू असताना सरांनी एक सेशन घेतलं होतं नागपूरला. सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवलं होतं, ज्यांना शक्य आहेत त्यांनी यावे म्हणून. त्यावेळेला सरांनी खूप चांगलं वाक्य म्हटलं होतं की मी एक्झॅक्टली बदल काय केला, याच्या आधी सुद्धा मी एक्झाम दिल्या, मात्र ह्या वेळेला असं मी काय बदल केला की ज्याने मी राज्यात पहिला आलो, आणि ते एकदा नाही तर 2दा राज्यात पहिले आले. तर त्यांनी सांगितलेला बदल म्हणजे ते म्हटले की एखादी गोष्ट जर समजा मला येत नाहीये तर ती मी एक्सेप्ट केली की ती मला येत नाही म्हणून. आपल्याला बऱ्याचदा मेन इश्यू हा असतो की आपली एखादी चूक होते हेच आपण स्वीकारायला तयार नसतो. आपण या आविर्भावात राहतो की मी जी अभ्यास करतोय किंवा माझं जे वाचन आहे एखाद्या विषयात ते बरोबरच आहे, मी कुठे चुकतच नाही. जर तुम्ही चुकत नाही तर तुमचा रिझल्ट नक्की यायला हवा, आणि जर रिझल्ट येत नाही तर याचा अर्थ एक तर तुम्ही चुकत आहात किंवा तुमचे प्रयत्न थोडे का होईना हे कमी पडत आहेत. तर सरांनी सांगितलेला मुद्दा हा होता की मी माझी चूक एक्सेप्ट केली. तेच मी सुद्धा केलं. 2 वर्ष अगोदर जी 609 जागांची STA ची ऍड होती, 609 जागा होत्या. ऍड जेव्हा आली पूर्व परीक्षेची तेव्हा मनात हा विचार होता ह्या वर्षी आपली STA पक्की, पण तसं काही झालं नाही. मी ती पूर्व परीक्षाच उत्तीर्ण नाही झालो. मला त्या पूर्व परीक्षेला फक्त 43 गुण होते. ज्या वेळेला माझ्या मित्रांना 50-55 होते त्यावेळेला मी फक्त 43 गुणांवर अडकलेलो होतो. तो माझ्यासाठी फार मोठा चांगला झटका होता, कारण मी त्या रेंजला येऊन बसलो जी रेंज तुम्ही आता मुलांच्या संदर्भात सांगतायत ती. त्यावेळेला मी परीक्षा झाल्यानंतर जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेला एक कागद पेन घेतला आणि माझा पेपर घेतला. पेपर घेऊन माझ्या जेवढ्या चुका झालेल्या होत्या ना, की माझा अटेम्प्ट किंवा सिली मिस्टेक, त्या सगळ्या मी लिहून काढल्या. की मी टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली नाही, मी रिव्हिजन केली नाही, रिव्हिजन एका प्रॉपर विषयाचीच केली, बाकीच्या विषयांवर भर दिला नाही, करंट माझं झालेलं नव्हतं. या सगळ्या चुका जेवढ्या आहेत त्या मी लिहून काढल्या, आणि त्या चुकांच्या खालीच मी हे लिहून काढलं की मला या वर्षी काय सुधारणा करायच्या.
तो कागद मी काही डोळ्यासमोर कंटिन्यू दिसत राहावं फक्त शो साठी असं नाही ठेवला, ते डोक्यात बिनवलं की आपल्याला ह्या चुका सुधारायच्या आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी जे सध्या 40 ते 45 या रेंजमध्ये आहेत, त्यांनी सर्वप्रथम आपले मागचे गेल्या वर्षभरातले किंवा 2 वर्षापूर्वीचे जे तुम्ही अटेम्प्ट दिलेले आहेत त्या चुका सगळ्या पहा की चुका काय आहेत, तुमची कोणत्या विषयात किती मार्क जात आहेत, त्या चुकांचे कारण काय आहेत आणि ते कारण सुधारण्यासाठी तुम्ही नेमकी काय उपाययोजना करू शकता आणि त्या उपाययोजनांवर व्यवस्थितरित्या काम करा. जसं की जर PYQ केलेलेच नसतील तर तुम्ही या रेंजमध्ये 100% अडकणार आहेत. जर तुम्ही करंट केलेलंच नसेल तर करंटच्या 15 क्वेश्चन पैकी तुमचे 6-7 क्वेश्चनच बरोबर येणार. उरलेले जर समजा 10 ते 12 प्रश्न बरोबर यायला हवेत तुमचे निगेटिव्ह मार्किंग धरून, तर ते तुमचे नक्कीच येणार नाही. आणि त्या व्यतिरिक्त 40 ते 45 ही रेंज पार करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जिथं इतर लोक चुकतायत ना, ती तुमची चुकली, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मात्र जर जिथे सगळे बरोबर येत आहेत त्या ठिकाणी तुम्ही चुकी करताय, ती घोडचूक आहे, ती अक्षम्य अपराध आहे आपल्या MPSC मध्ये. तो अक्षम्य अपराधाचे अजून उदाहरणं सांगता येतील की पेपर सॉल्व्ह करताना बरेच जणांना अशी सवय असते की सलग प्रश्न सॉल्व्ह करतात आणि सलग नंतर शेवटच्या 5 मिनिटात 10 मिनिटात गोळी करायला घेतात. त्यावेळेला वेळ जर कमी पडलेला असेल तर एखादा प्रश्न जरी तुमचा गोळा करताना चुकला तर ती सिरीज चुकू शकते, किंवा एखादा प्रश्न जरी चुकला तर 0.5 0.25 या मार्कांनी सुद्धा पोस्ट जाते. तर अशा चुका ह्या अगदी कटाक्षाने तुम्ही टाळायला हव्यात. अशा चुकांना माफीच नाही. त्या व्यतिरिक्त परीक्षा हॉलमध्ये बसल्यानंतर पेपर हातात घेतल्यानंतर एकदा परिपूर्ण पेपर डोळ्याखालून घालायला हवा की एक्झॅक्टली वेटेज चेंज तर नाही झालं ना, कारण 20 प्रश्न असतील हे मागच्या वर्षीच आयोगाने बदल केला. गणिताचे 20 प्रश्न, या अगोदर 15 हे प्रश्न होते. ज्या विद्यार्थ्यांनी तो पेपर पहिले हातात घेऊन पाहिलाच नाही की पुढे प्रश्न किती आहेत, ते विद्यार्थी या भ्रमात राहिले की 15 प्रश्न असतील आणि वेळेवर 20 प्रश्न जेव्हा डोळ्यासमोर दिसले तेव्हा सगळेजण गांगारून गेले, बरेच जण गांगारून गेले त्यावेळेला. तर तुम्ही पेपर पूर्ण व्यवस्थित पाहायला हवा. आणि 40-45 ची रेंज पार करण्यासाठी सुरुवात करताना जो तुमचा स्ट्रॉंग टॉपिक आहे त्या स्ट्रॉंग टॉपिक पासून तुम्ही पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात करा. उदाहरण दाखल जर तुमचा पॉलिटी स्ट्रॉंग पॉईंट आहे तर पॉलिटीचा क्वेश्चन 32व्या प्रश्नावर जरी असेल 32वा प्रश्न बघा आणि 32व्या प्रश्नापासून सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि अशा वेळेला एखादा न वाचलेला न येत असलेला कठीण प्रश्न सुद्धा आपण सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो जर तुमचा कॉन्फिडन्स व्यवस्थित असेल तर. त्यानंतर अटेम्प्ट हा महत्वाचा आहे. तुम्ही 80 प्रश्न सॉल्व्ह करून 60 प्रश्न बरोबर येतील या आविर्भावात राहू नका, कारण ही MPSC आहे, कंबाईन किंवा राज्यसेवा, इथं चांगल्याचं पाणीपत होतं. त्यामुळे तुमचा अटेम्प्ट हा व्यवस्थित असायला हवा. 90 जर 100 प्रश्न आहेत तर 90 ऍटलिस्ट आपला अटेम्प्ट असायला हवा. 90 पेक्षा जास्त जर केले तर खूपच छान, मात्र 90 पेक्षा खाली तुम्ही अटेम्प्ट करणं हे चुकीचं आहे, कारण एवढी अॅक्युरेसी तुम्हाला मेंटेन करणं शक्य नाही. फार क्वचित असे खूप कमी उदाहरण आहेत की कमी प्रश्न सॉल्व्ह केले आणि कट ऑफ क्लिअर केला म्हणून. सर आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारेल की जे टाइम मॅनेजमेंट असतं, म्हणजे कंबाईनला जर प्रिलिम्सला तुम्ही बघितलं तर एका तासामध्ये तुम्हाला टोटल 100 प्रश्न सोडवावे लागतात, म्हणजे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न असतात. राज्यसेवेच्या बाबतीत 2 तास देतात आपल्याला, पण कंबाईनला एका तासामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. मग हे टाइम मॅनेजमेंट बाबत तुमचं कसं टाइम मॅनेजमेंट होतं, किंवा आम्हाला काय सल्ला द्या? टाइम मॅनेजमेंटसाठी तुम्ही सगळ्यात महत्वाची म्हणजे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला हव्यात. आणि टेस्ट सिरीजच्या अगोदर तुमच्या रिव्हिजन फार व्यवस्थित पडायला हव्यात. प्रत्येक विषयाची ऍटलिस्ट 2 रिव्हिजन ह्या नक्कीच व्हायला हव्यात. जेव्हा परीक्षेला शेवटचा 1 महिना उरलेला असतो त्या शेवटच्या 1 महिन्यापूर्वी तुमचे सगळे सब्जेक्ट हे परिपूर्ण वाचलेले असावेत. शेवटच्या महिन्यात रिव्हिजन व्यवस्थित करायला हवी. शेवटच्या 15 दिवसात पेपर टेस्ट सिरीजचे पेपर हे कमीत कमी सॉल्व्ह करा, किंवा जर सॉल्व्ह नाही केले त्याच्या आधी करा, भरपूर करा, पण शेवटच्या 15 दिवसात रिव्हिजनवर भर द्या. ह्या सगळ्यांचा टाइम मॅनेजमेंटशी इनडायरेक्टली संबंध असा आहे, जेवढ्या तुमच्या रिव्हिजन जास्त, जेवढी तुमची पेपर प्रॅक्टिस जास्त, तेवढं तुम्हाला तिथं प्रश्न डोळ्यासमोर आल्यानंतर लगेच उत्तर क्लिक व्हायला जो 1 सेकंदाचा वेळ असतो तो खूप कमी लागतो. तर समजा उदाहरण दाखल तुम्हाला विचारलं की प्रकाशाचा वेग हा किती आहे,
आणि तिथे 4 ऑप्शन्सच्या समोर मीटर पर सेकंद, किलोमीटर पर सेकंद यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला तेव्हा व्यवस्थित क्लिक होतात जर तुमची रिव्हिजन व्यवस्थित असेल. क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस जर तेवढी आहे तर त्या गोष्टी लगेच क्लिक होतात. आणि जेवढे तुम्ही प्रश्न फास्ट सॉल्व्ह करता, जेवढे जास्त रिव्हिजन आहेत तेवढे तुम्ही सेकंद कमी होतात. जसं की आपल्याला एक प्रश्न सॉल्व्ह करायला साधारणतः 36 सेकंद मिळतात. एखादा प्रश्न जर समजा तुमचा 10-15 सेकंदातच सॉल्व्ह झाला तर ते 10-10, 15-15 सेकंदाचं जे थेंबे थेंबे तळे साचे ते शेवटी 1-5 मिनिटापर्यंत वाढून जातं. ते शेवटचे 5 मिनिटं ग्रेस म्हणून तुम्हाला नंतरचे प्रश्न सॉल्व्ह करण्यात खूप उपयोगी ठरतात. त्यामुळे रिव्हिजन, टेस्ट सिरीजची जास्तीत जास्त प्रॅक्टिस. अजून एक मला गोष्ट एक आवर्जून सांगावीशी वाटते, तुम्ही टेस्ट सिरीजला जेवढी प्रयोग करायचे आहेत ते प्रयोग टेस्ट सिरीजला करा. राज्यसेवा किंवा कंबाईनची पूर्व किंवा मुख्यची परीक्षा ही टेस्ट किंवा तुमचे प्रयोग करण्याचं ठिकाण नाहीये एक्झाम हॉल. तुम्हाला प्रयोग जे करायचे आहेत ते तुम्ही टेस्ट सिरीजला करा. तुम्हाला जॉग्राफी पहिले घ्यायचं आहे, तुम्हाला मॅथ्स पहिले घ्यायचं आहे, तुम्हाला गोळे पहिले करायचे आहेत जसा प्रश्न सॉल्व्ह केला तसाच, किंवा शेवटीच गोळे करायचे आहेत. जे प्रयोग करायचे आहेत ते टेस्ट सिरीजला करा. एक्झाम हॉलमध्ये प्रयोग करण्याची जागा नाही. एक्झाम हॉल हे आपले स्वप्न पूर्ण करण्याची जागा आहे, त्याच्या जवळ जाण्याची जागा आहे, प्रयोगाची जागा नक्कीच नाहीये ती. नक्कीच नाही, बरोबर. म्हणजे सरांचं असं म्हणणं आहे मित्रांनो बघा की तुम्ही जेव्हा पेपर सॉल्व्ह करायला डायरेक्टली हॉलमध्ये जातात त्याआधी तुमचं सर्व फिक्स असायला पाहिजे की अगोदर काय सोडवायचं आहे. म्हणजे काही जण मॅथ सोडवतील, त्यांचं ते अगोदर फिक्स असायला हवं. किती प्रश्न सोडवायचे आहे पेपर बघितल्यानंतर लगेच क्लिक झाला पाहिजे. सर आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही नेमका अभ्यास कोणत्या ठिकाणी केला आणि अभ्यास करण्याचं जे ठिकाण आहे ते मॅटर करतं का एमपीएससीच्या अभ्यासामध्ये? अभ्यास करण्याचं ठिकाण माझ्या दृष्टिकोनातून हा प्रश्न जर तुम्ही मला साधारणतः 2.5-3 वर्षाआधी विचारला असता तर माझं उत्तर नक्कीच होतं की हो मॅटर करतं. कारण पुण्यातच अभ्यास होतो. पुणे हा एमपीएससीचा मक्का आहे असं म्हटलं जातं. सगळ्या मॉब पुण्यात आहे, वातावरण पुण्यात आहे असं. पण आज ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगू शकतो की अभ्यासाचं ठिकाण नक्कीच मॅटर करत नाही. मी पुण्यामध्ये 3 ते 3.5 वर्षाहून अधिक काळ राहिलेलो आहे. सदाशिव पेठेत राहत होतो. सगळ्या लायब्ररी वगैरे ह्या सगळे वातावरण सगळं मी पुण्यातलं अगदी जवळून पाहिलेलं आहे. अभ्यासाचं ठिकाण नक्कीच मॅटर करत ह्याच्यासाठी नाही, कारण तुम्ही जिथं अभ्यासाला बसले आहात त्या ठिकाणी फक्त तुमच्या जवळ पुस्तक असणं कामाचं नाही, तुमचं मन तिथं स्थिर तुमच्या जवळ असणं कामाचं आहे. त्या ठिकाणी ज्या अभ्यासाचं ठिकाण आहे ते ठिकाण कुठलेही असो, घर असो, पुणे असो, औरंगाबाद असो किंवा तुमची लायब्ररी तुमच्या शहरातली लायब्ररी असो, त्या ठिकाणी तुमच्या पुस्तकांबरोबर तुमचं मन सुद्धा स्थिररित्या तुमच्याच सोबत असायला हवं, पुस्तकांच्या सोबत. त्यामुळे अभ्यासाचं ठिकाण नक्कीच मॅटर करत नाही. मी घरी राहून विदाऊट लायब्ररी, कारण नागपूरमध्ये मला नुकतेच आम्ही सेटल झालो होतो, मला नागपूर शहराबद्दल एवढी माहिती नव्हती, त्यामुळे मी घरी राहूनच अभ्यास केला. माझी रूम होती, मी रूम मध्येच स्वतःला बंदिस्त करून अभ्यास करायचो. त्यामुळे अभ्यासाचं ठिकाण नक्कीच मॅटर करत नाही. ओके, नक्कीच. सर आता बघा बरेच कॅन्डिडेट्स 2024 मध्ये त्यांचा पहिला अटेम्प्ट देत असतील, तर त्या पहिला अटेम्प्ट देणाऱ्यांसाठी आपण काय सजेशन द्या? पहिला अटेम्प्ट देणाऱ्यांसाठी माझं सगळ्यात पहिलं सजेशन हे राहील की स्वतःवर विश्वास ठेवा. आजूबाजूला 3 वर्षापासून 4 वर्षापासून प्रिपरेशन करणारा व्यक्ती आहे आणि आपण आताच नुकती सुरुवात करतोय, आपण कुठे ह्या लोकांबरोबर तग धरू, हा न्यूनगंड मनातून नक्की पहिले काढून टाका. कारण एमपीएससीची तयारी करताना परीक्षा हॉलमध्ये जेव्हा जातो हा प्रत्येक व्यक्ती शून्यापासूनच सुरुवात करतो. दरवर्षी पूर्व परीक्षा जेव्हा देतो तेव्हा आपण शून्यापासून सुरुवात करतो. 3 ते 4 वर्ष प्रिपरेशन करणारा किंवा त्याहून अधिक काळ प्रिपरेशन करणारा आणि अगदी नवखा विद्यार्थी सुद्धा सेम लेवलला आहे. नवीन विद्यार्थ्यांनी सर्वात पहिले आपले जे सब्जेक्ट आहेत, जे 7 सब्जेक्ट आहेत, ते 7च्या 7 सब्जेक्टवर ऍटलिस्ट डोळ्या खालून गेले पाहिजेत. वाचन एक कम्प्लीट व्हायला हवं. विषयाचा आवाका जेवढा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून घेता येईल तेवढा व्यवस्थितरित्या समजून घेता यायला हवा. पीवायक्यू ऍटलिस्ट सगळ्या विषयांचे जरी नाही झाले तरी जे बेसिक विषय आहेत की जे जवळपास सगळ्यांना मार्क देतात, पॉलिटी, जॉग्राफी, इतिहास, भूगोल, ह्या विषयांचे पीवायक्यू तर नक्कीच तुम्ही पाहायला हवेत. आणि करंटसाठी 1 वर्षाचं जर शक्य नाही झालं तरी मी मागे प्रश्नाचं उत्तर देताना राहून गेलं. करंटसाठी मी अजून एक व्यवस्थित स्ट्रॅटेजी अशी वापरली होती की मी एकदा झाल्यानंतर 1 वर्षाचं झाल्यानंतर मी रिव्हर्स जायचो.
म्हणजे जसं की मार्च 2024 मी पहिले करायचो, नंतर फेब्रुवारी 24, नंतर जानेवारी 24, असे 6 महिने पहिले मी रिव्हर्स जायचो. या 6 महिन्यांवर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न दिसतील, कारण जेव्हा परीक्षा असते तेव्हा शेवटच्या 6 महिन्यांवर जास्तीत जास्त प्रश्न असतात, 6 ते 7 महिन्यांवर. नंतरच्या ह्याच्यावर हे. तर डेडिकेटेडली जर अभ्यास केला तर तुम्ही 1 वर्षातही पोस्ट काढू शकता, 2 वर्षातही पोस्ट काढू शकता. फक्त न घाबरता, न्यूनगंड न बाळगता जेवढे जास्तीत जास्त विषय कंप्लीट करू शकतील तेवढे जास्तीत जास्त विषय कंप्लीट करा. बरेच सारे उदाहरण ह्या 2023च्या रिझल्ट मध्ये तुम्हाला असेही दिसतील की ज्यांनी वयाच्या 22 आणि 23व्या वर्षी सुद्धा STI पदाला गवसणी घातलेली आहे. त्यांनी त्यावेळेला घाबरले नाहीत की माझा इथं तग लागेल किंवा नाही. तुम्ही स्वतःवर परिपूर्ण विश्वास ठेवून पुढे जायला हवं आणि कोण काय म्हणते कोण काय करते ह्याच्याकडे मुळेच लक्ष नको द्यायला. नक्कीच. आता MPSCच्या निकालामध्ये नक्कीच खूप कमी वयाची मुलं आपल्याला सध्या तर दिसत आहे. सर बघा, आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की समजा मी एक नवीन कॅन्डिडेट आहे किंवा कुठला एक नवीन कॅन्डिडेट आहे जो MPSC मध्ये नुकतीच सुरुवात करत आहे, तर जनरली त्याला अभ्यास पूर्ण करायला किती वेळ लागू शकतो? म्हणजे एखादा जर विचार करत असेल की आपल्याला MPSCची तयारी सुरू करायची आहे, तर त्याला या प्रश्नातून नक्कीच आपण संबोधित चांगल्या प्रकारे करू शकता. अभ्यास करायला वेळ, जर समजा एखादा नवीन विद्यार्थी आलेला आहे आणि पुढच्या अटेम्प्टची तयारी जर करतोय, तर त्याला वेल अँड विदिन वेळ आहे हातामध्ये. जर माझा पर्सनली मत असं आहे की तुम्ही पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय मुख्य परीक्षा पास नाही होऊ शकत. त्यामुळे पहिले पूर्व परीक्षेला हात घाला. पूर्व परीक्षेसाठी स्टेट बोर्ड वाचायला तुम्हाला पुरेसा वेळ असतो, त्यामुळे स्टेट बोर्ड वाचा. ज्या विषयांची गरजेची आहे ते स्टेट बोर्ड वाचा. त्याच्यानंतर जे आपले रेफरन्स बुक आहेत त्या रेफरन्स बुककडे वळायला हवं. पूर्व परीक्षेचा एक व्यवस्थित तुमचा बेस तयार झाला, तुम्हाला जर तेवढा कॉन्फिडन्स आला, PYQ तुमचे पाहून झाले, जेणेकरून तुम्हाला सगळ्या MPSC आणि ग्रुप बी च्या संदर्भात जेव्हा आपण बोलतोय, तुम्हाला आवाका जेव्हा कळला, त्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासाकडे वळा. त्यानंतर तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करण्याकडे वळा. जर तुमचा अभ्यासच नाही आहे तर तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं हे फक्त एक गमक झालं, कारण तुम्ही टेस्ट सिरीजला कॅज्युअल अप्रोचनी पुढे जाऊ राहिलेत असं होतं. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी पहिले पूर्व परीक्षेचा आवाका समजून त्याचा एक व्यवस्थितरित्या अभ्यास करून नंतर मुख्य परीक्षेकडे वळवा. आणि आपले सोर्सेस तुम्ही व्यवस्थित डिफाईन करायला हवे. आणि जे सोर्सेस आपण डिफाईन करतोय, कारण नवीन विद्यार्थ्याला मेन अडथळा हाच असतो की आपण एक्झॅक्टली सोर्सेस जे वापरतोय ते सोर्सेस व्यवस्थित आहेत की नाही. कारण दरवेळेला असं होतं की दर महिन्याला कोणतं तरी नवीन पुस्तक प्रकाशित होतं, तुम्हाला बाजूला बसणाऱ्या मुलीच्या टेबलवर दिसतं, तुम्ही पुस्तक पाहिलं की गडबडून जाता की अरे हे पुस्तक माझ्याजवळ नाही, आणि ह्यातून प्रश्न आला तर. सर्वात पहिले तुमच्या मनातून ही भीती काढून टाका की ह्यातून प्रश्न आला तर. तुमच्या जवळ जे पुस्तक आहे त्यातूनही प्रश्न येईल किंवा त्या पुस्तकातून प्रश्न येईल अशातला भाग नाही, कारण जो पेपर सेटर असतो तो क्लासच्या नोट्स किंवा त्याच पुस्तकातून प्रश्न काढतो अशातला भाग नाही. त्यांचे ऑथेंटिक रेफरन्सेस असतात, त्यातूनच प्रश्न निघतात. त्यामुळे सोर्सेस डिफाईन ठेवून आपला पूर्व परीक्षेच्या आणि नंतर मुख्य परीक्षेकडे आपण अभ्यासाचा मोर्चा वळवायला हवा. ओके. आणि सोर्सेस बाबत जसं आपल्याला सरांनी सांगितलं, तर सरांची देखील आपण जी बुक लिस्ट असणार आहे प्रॉपर ती आपल्या mpsc.in या वेबसाईटवरती टाकणार आहोत. तिथे तुम्हाला बघा सर्व टॉपर जे आहेत किंवा ज्यांनी पोस्ट होल्ड केलेली आहे तर त्यांच्या सर्वांच्या बुक लिस्ट मिळतात. त्या नक्कीच तुम्ही फायदा घेतला पाहिजे. बऱ्याच जणांना माहीतच नसतं की कुठून मिळवायची वगैरे. खूप सारे जण कमेंट करत असतात, मला देखील म्हणजे प्रॉपर त्यांना माहीतच नसतं कुठून मिळवायची. बघा खूप सारे टॉपर शेअर करत असतात. आपण सरांची देखील आपल्या MPSC पॉईंटवरती शेअर करूया. सर बघा, आता अभ्यास करण्यासाठी MPSCचा खूप जास्त आपल्याला वेळ द्यावा लागतो. त्यासाठी आपली वर्ष आपल्याला द्यावी लागतात. म्हणजे जरी एखादा जण आत्ता येणारी प्रिलिम पास झाला, मेन्स पास झाला, तरी त्याला जवळपास 1.5 वर्ष लागून जातं जॉईनिंग होण्यासाठी. तर हा जो पिरियड आहे, समजा आता तुम्हाला देखील 5 ते 6 वर्ष या फील्डमध्ये तुम्ही आहात, तर या फील्डमध्ये असताना बऱ्याचदा आपण प्रीज फेल होऊन जातो एखाद्या वेळेस, किंवा आपला रिझल्ट 1 ते 1.5 मार्कांनी जातो. त्या पिरियडमध्ये आपल्याला थोडं डिमोटिवेशन वाटतंच. बघा जनरली कोणी नाही म्हटलं तरी प्रत्येकाला डिमोटिवेशन वाटतं. प्रत्येकांची कंडिशन सेम असते. तर या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला कसं हँडल केलं? कारण तुम्ही सांगितलं की जी 600 जागांसाठीची STI प्रिलिम होती तीच तुम्ही पास करू शकली नाही, काही तुमच्या चुका होत्या त्यामुळे. पण त्यानंतर तुम्ही स्वतःला कसं हँडल केलं? आणि धडाधड एकदम जर बघितलं आपण तर 4 पोस्ट तुमच्या हातामध्ये सध्या आहेत, तर तो फेज कसा आपण कव्हर केला पाहिजे? डिमोटिवेशन किंवा मधामधात तुम्हाला फ्रस्ट्रेटेड वाटतं, आपण जे करतोय ते योग्य दिशेने आहे की नाही, आपण आपल्या उमेदीची वर्ष अगदी सुरुवात
तिचे महत्वाचे वर्ष ह्या गोष्टीमध्ये घालतोय. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की एक्झामची डेट नाही, डेट आली तर रिझल्ट नाही, रिझल्ट आली तर जॉईनिंग नाही, तर त्यावेळेला ऑब्व्हियसली आपल्याला डिमोटिवेट होणं, फ्रस्ट्रेटेड वाटणं स्वाभाविक आहे. मी त्याला टॅकल त्यावेळेला असं केलं की आपल्या हातात सध्याच्या स्थितीत एवढंच आहे की आपण अभ्यास करू शकतो, अभ्यासाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि प्लॅन बी हा तसं पाहिलं तर माझ्याकडे मी प्लॅन बी म्हणून दुसरं काही एक ठेवलेलंच नव्हतं. माझा प्लॅन ए सुद्धा हाच होता आणि माझा प्लॅन बी सुद्धा हाच होता. त्यामुळे अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. आणि ज्या वेळेला मला डिमोटिवेटेड वाटत होतं तर त्यावेळेला मला घरी बोलायला, म्हणजे माझी आई, वडील, बहीण किंवा माझं लग्न ठरलेलं आहे बऱ्याच वर्षापासून, फियांसे सुद्धा, यांनी फार सपोर्ट केला, जेणेकरून मला बोलायला कमी लोक नव्हते. आणि ज्याही वेळेला मला वाटत होतं त्यावेळेला मी माझ्या भावनांना वाट मोकळी करून देत होतो. माझ्या आईला जरी कळत नसलं की एमपीएससी विषय वगैरे, मात्र मी जर तिला एखाद्या विषयाबद्दल सुद्धा बोललो तरी ती चुपचाप ऐकून घ्यायची. तुम्ही तुमच्या भावनांना वाट मोकळी करून द्या. डिमोटिवेटेड वाटतं त्यावेळेला ज्या वेळेला तुमच्या मधल्या भावना ह्या बंदिस्त असतात मनामध्ये, त्याला बाहेर यायला काही वावच नसतो. त्यावेळेला तुम्हाला जरा जास्त डिमोटिवेटेड वाटतं, जास्त तुम्ही जेवढ्या भावना मोकळ्या करसाल तेवढं तुम्हाला आपोआप फ्रस्ट्रेशन कमी होतं. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे मला सांगायला असं वाटतं की डिमोटिवेशन त्यावेळेला वाटतं, त्यावेळेला आणखीन वाढतं ज्या वेळेला तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक नसतात. आणि हे आपण मान्य करायलाच तयार नसतो की आपले प्रयत्न हे प्रामाणिक नाहीये, 100% देतच नाहीये आपण फक्त एक आभास निर्माण करतो, अभ्यास नाही आभास निर्माण करतो की आपण 100% देतोय आणि प्रामाणिक राहत नाही स्वतःशी. आणि त्यावेळेला डिमोटिवेशनची लेवल ही दिवसागणिक वाढत जाते, त्यावेळेला फ्रस्ट्रेशन हे दिवसागणिक वाढत जातं. रिझल्ट आला नाही त्यामुळे फ्रस्ट्रेशन येत नाही. माणूस जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहतो आणि प्रामाणिकपणे रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा कळतं की आपणच अभ्यास पूर्ण केलेला नाही, आपण आपल्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहिलेलो नाही, त्यावेळेला माणसाला जेव्हा स्वतःची चीड येते त्यावेळेला डिमोटिवेशन जास्त वाढतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावनांना वाट मोकळी करून द्या, बोला, मित्रांशी बोला, घरच्यांशी बोला आणि तुम्ही प्रयत्नांशी प्रामाणिक राहा, तुमच्या ध्येयाबद्दल प्रामाणिक राहा. ह्या परीक्षेचा अभ्यास करताना, खास करून ह्या अटेम्प्टचा अभ्यास करताना मला एक आवर्जून गोष्ट अशी सांगावीशी वाटते की मी एंड रिझल्टचा विचार कधीच केला नाही. मी या अगोदर राज्यसेवा मुख्य सुद्धा दिलेले आहेत, कंबाईनच्याही मुख्य बऱ्याच दिलेले आहेत. प्रत्येक वेळी असं व्हायचं की मी एंड रिझल्टला फोकस करायचो की STA झालो किंवा राज्यसेवेतून मी हे पद निवडल्यावर मी ह्या व्यक्तीला हे उत्तर देईल किंवा मी असा असेल की मी असं काम करेल. ह्या गोष्टी सध्या विचारात घ्यायच्या नाही. तुम्ही डे बाय डे टार्गेट ठेवा आणि त्या टार्गेटला फोकस करून तुम्ही पुढे जायला हवं, जेणेकरून तुमचं मोटिवेशन आपोआप वाढतं आणि डिमोटिवेशनची लेवल कमी होतं. नक्कीच सर. म्हणजे आपल्याला स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहायचं आहे की नेमकी आपली काय कंडिशन आहे किंवा आपण जो मागचा अटेम्प्ट दिला त्यामधल्या चुका शोधायच्या आहे आणि त्यावरती काम करायचं आहे. म्हणजे अशी वेळच द्यायची नाही की डिमोटिवेशन येईल आणि आलं तर मग ते कुणावर तरी व्यक्त व्हायचं आहे आणि त्यामुळे ते तुमचं कमी होऊ शकतं, तुमचं अभ्यासामध्ये मन लागू शकतं. बघा, सरांनी मेन्स देखील दिलेली आहे, म्हणजे STA त्यांना पोस्ट मिळालेली आहे. तर मेन्समध्ये सरांचे मराठी इंग्लिशचे जे मार्क्स आहे ते पूर्ण STA लिस्टमधून सर्वात जास्त आहे. सर आपल्याला मेन्स देखील नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये गाईड करतील. पण सर आता प्रिलिमसाठीच्या काही तुमच्या थ्रू काही टिप्स द्यायचे असतील तुम्हाला, आपण जवळपास बरेचसे क्वेश्चन कव्हर केले, त्यातून मुलांचे खूप सारे डाऊट्स क्लिअर झाले असतील, पण अजून काही तुम्हाला तुमच्या वतीने सांगायचं असेल तर ते तुम्ही सांगू शकता. मला तुम्हाला हेच सांगायचंय की सिलेबस, तुमचे सोर्सेस, PYQ आणि टेस्ट सिरीज ह्या तुमच्या बेस्ट गाईड आहेत. ह्यांना तुम्ही मुळीच दुर्लक्ष करता कामा नये. आणि त्या व्यतिरिक्त PYQ बद्दल एक सांगायचं असून असं राहून गेलं की PYQ करताना तुम्ही ट्रेंड बघा. बरेच सारे पुस्तकं आहेत, पुस्तक माझ्याजवळ सुद्धा आहे, 21,000, 30,000, आता ते 40,000 पर्यंत पोहोचलेले आहेत. तर हे पुस्तकं घ्यायला हरकत नाही, कारण तुम्हाला कन्साइज
डेटा भेटतो, वेगवेगळ्या झेरॉक्स किंवा हे न काढता तुम्हाला कन्साइज ठिकाणी एका ठिकाणी सगळे प्रश्न मिळतात. मात्र ते करताना रिसेंट ट्रेंड पासून तर मागच्या ट्रेंड पर्यंत जाताना एक 6 ते 7 वर्ष हे तुम्ही फार पुष्कळ झालेत त्यांचे प्रश्न सोडवायला हवेत. आणि 6 ते 7 वर्षांमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी मागे सांगितलं की कॅटेगरायझेशन आणि जे टॉपिक कुठले आहेत ते कळतं, आणि त्या व्यतिरिक्त कोणत्या टॉपिकवर एक्झॅक्टली किती तुम्हाला भर द्यायला हवा, की किती खोलात जायला हवं किंवा नाही त्या टॉपिकचं हे कळतं. जेव्हा तुम्ही एवढे 1982 आणि वगैरे इतके जुने प्रश्न पाहता, तर त्यावेळेला प्रश्न विचारण्याची पद्धत ही वेगळी होती. जसं की तुम्ही कुठली एमपीएससीची क्वेश्चन पेपर जर घेतला तर सुरुवातीच्या याला एक प्रश्न राहायचा, तिथं सॅम्पल क्वेश्चन असा राहायचा की सतीबंदी ही प्रथा कोणी बंद केली, आणि 4 प्रश्न ऑप्शन्स राहायचे. आता तोही प्रश्न तिथला बदललेला आहे, आता प्रश्न वेगळा विचारतात. ते जर एमपीएससीने बदललेला आहे तर तुम्ही सुद्धा तुमचा अभ्यासाची पद्धत जी आहे जर ती चुकत असेल तर ती बदलायला हवी, आणि सोर्सेस वगैरे डिफाईन केल्यानंतर मुळेच कन्फ्युज नको व्हायला. आणि मागच्या 6 ते 7 वर्षांचे ट्रेंड पाहता तेवढेच प्रश्नपत्रिका जर तुम्ही व्यवस्थितरित्या सॉल्व्ह केल्या त्याच्यानंतर, तर तुम्हाला एंड रिझल्ट हा व्यवस्थितरित्या कट ऑफची रेषा पार करून तुम्ही एंड रिझल्ट चांगला अपेक्षित करू शकता. नक्कीच. थँक्यू सर, तुम्ही कंबाईन बाबत जे काही गायडन्स दिलं नक्कीच ते सर्व मुलांना उपयोगी ठरेल. पण आता आपल्या चॅनलवरती कंबाईनचे देखील ऑडियन्स आहे, राज्यसेवेची देखील ऑडियन्स आहे. येणाऱ्या काळामध्ये लवकरच राज्यसेवेची प्रिलिम देखील आहे 2024ची. तर सरांनी बघा 4 मेन्स दिलेले आहे, नक्कीच त्यांनी प्री क्लिअर केलेले आहेत, ते देखील चांगल्या लीडने. तर सर प्रीसाठी विद्यार्थ्यांना तुम्ही काय गायडन्स कराल? नेमकं प्रिलिमसाठी आयोगाला काय अपेक्षित आहे किंवा प्रश्न कशा प्रकारचे येतात, त्यांना डील कसं करायचं? कंबाईनमध्ये मुख्य अडचण ही असते मुलांची की प्रश्न 100 आहेत आणि वेळ फक्त 60 मिनिटं आहे. एका तासात एवढे प्रश्न अटेम्प्ट होणं शक्य नसतं. मात्र राज्यसेवेला 2 तास असतात आणि 100 प्रश्न असतात. 120 मिनिटं आहेत तुमच्या हातात आणि 100 प्रश्न आहेत, तरी सुद्धा मुलांना 110 मार्क घेणं हे अवघड जातं. म्हणजे जिथं एका ठिकाणी आपण वेळेचा दाखला देऊन म्हणतो की रिझल्ट आला नाही, दुसऱ्या परीक्षेला वेळ असून सुद्धा आपला रिझल्ट येत नाही. तर त्याचं महत्वाचं कारण हे असतं की दोन्ही परीक्षांची डिमांड ही थोडीफार का होईना वेगवेगळी आहे. थोडीफार का होईना म्हणण्यापेक्षा बरीच वेगळी आहे. कंबाईनला 1 लाइनर क्वेश्चन्सचे जे प्रमाण आहे ते बरंच जास्त आहे, ते तुम्हाला राज्यसेवेला तुलनेत कमी पाहायला भेटतं. राज्यसेवेची पूर्व परीक्षा जर क्लिअर करायची आहे तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे देर इज नो ऑप्शनल टू एनी सब्जेक्ट. प्रत्येक सब्जेक्ट तुम्ही करायला हवा. कंबाईनला जर तुम्ही एखादा सब्जेक्ट थोडाफार कमी प्रमाणात जरी केला तरी काही हरकत नाही, मात्र राज्यसेवेला ऑप्शनल काहीच नाही. राज्यसेवेला तुम्ही सगळे विषय हे नक्कीच डोळ्याखालून घालायला हवे, फक्त एवढे नाही तर किंबहुना व्यवस्थित करायला हवेत. राज्यसेवेचा पेपर सॉल्व्ह करताना लॉजिक बेस्ड अप्रोच हा जास्त फायदेशीर ठरतो असं मला वाटतं. कारण बरेच सारे प्रश्न हे आउट ऑफ द बॉक्स असतात. काही काही वेळेला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे जे रिपोर्ट आहेत जे की आपण अभ्यासणं हे ऑब्व्हियसली शक्य नाही किंवा अभ्यासालाही नको, कारण तो आपल्या सिलेबसचा आवाक्याच्या बाहेर आहे किंवा आपल्या सोर्सेसच्या आवाक्याच्या बाहेर आहे. तर अशा वेळेला ते प्रश्न सोडवताना आपण लॉजिक बेस्ड जर अप्रोच ठेवला तर ते प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवता येतात. त्या व्यतिरिक्त राज्यसेवेला सगळ्यात महत्वाचा जो अडचण ठरतो तो सायन्सचा ठरतो. तर राज्यसेवेमध्ये सायन्सची प्रिपरेशन करताना जर शक्य झाल्यास एनसीईआरटी हे साधारणतः करायला हवेत. ऍटलिस्ट 8वी 9वी आणि 10वीचे एनसीईआरटी करायला हवेत. जर तुम्ही केले तर तुम्ही चांगले रिझल्टची अपेक्षा ठेवू शकता सायन्स यासारख्या विषयामधून. कारण गेल्या काही वर्षांमध्ये असं पाहायला मिळालंय की सायन्सचे प्रश्न हे एनसीईआरटी मधून फ्रेम केले जातात किंवा त्यातला डेटा हा एक्सट्रॅक्ट करून क्वेश्चन हे फ्रेम केले जातात. त्या व्यतिरिक्त करंट हा राज्यसेवेचा जो भाग आहे तो करंट हा कंबाईनला जसं 1 लाइनर विचारलं जातं, इथं मल्टी स्टेटमेंट असतं. मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन सॉल्व्ह करताना काही काही वेळेला तुम्ही जर ऑप्शन्स मधून गेलात, जर तुम्ही 4 स्टेटमेंट दिलेले आहे त्यातलं एक स्टेटमेंट गाळलं आणि ते गाळल्यानंतर ऑप्शन्स कडे बघा की ते स्टेटमेंट एक्झॅक्टली कोणत्या याच्यात नाही आहे, तर तुमचे 2 ऑप्शन तिथेच इलिमिनेट होतात. तुम्ही 50-50% चान्सेसवर येऊन जातात क्वेश्चन बरोबर येण्याच्या. त्यामुळे फर्स्ट थिंग लॉजिक बेस्ड अप्रोच, सेकंड थिंग नो सब्जेक्ट इज ऑप्शनल टू प्रिलिम्स राज्यसेवा, आणि थर्ड महत्वाची गोष्ट म्हणजे टेस्ट सिरीज, जी की सगळ्या कुठलीही असो, कंबाईन असो की राज्यसेवा असो, ती पूर्व असो की मुख्य असो, टेस्ट सिरीज तुम्ही कुठेही बसून सॉल्व्ह करा, मात्र टेस्ट सिरीज नक्की सॉल्व्ह करा. ओके सर,
बघा आता सरांनी जे आपल्याला PYQ अनालिसिस कसं करायचं वगैरे हे कंबाईन बाबत सांगितलेलं आहे, तेच राज्यसेवेला देखील लागू होतं. सर फक्त CSATची तयारी कशी करायला पाहिजे, कारण CSAT क्वालिफाईंग जरी असला तरी बरेच जण त्याच्यामध्ये लॅक ऑफ प्रॅक्टिसमुळे म्हणा किंवा इतर गोष्टींमुळे ते क्वालिफाय देखील होऊ शकत नाही. त्यांचा बऱ्याच जणांचा GS मध्ये खूप सारा स्कोअर असतो आणि CSAT मध्ये क्वालिफाय न झाल्यामुळे ते मेन्सच देऊ शकले नाही. तर CSAT बाबत आपण काय बोला? CSAT बद्दल मुलांना हा प्रॉब्लेम मुख्यतः असं याच्यासाठी जातो, म्हणजे माझं मत याकरता आहे की टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना टेस्ट सिरीज मध्ये ज्या क्लासेसच्या टेस्ट सिरीज असतात तर CSAT हा विषय हा आकलनाचा भाग आहे, कारण त्याचं नावच दिलेलं आहे. त्यांनी आकलन क्षमते त्याच्यातून तुम्ही तपासले जात आहेत. कॉम्प्रिहेन्शन मध्ये एखाद्याचं आकलन वेगळं असू शकतं, मात्र जेव्हा आयोग उत्तर देतं तर त्याला चॅलेंज फक्त फायनल आन्सर की पर्यंत आहे, त्यानंतर त्याला चॅलेंज नाही. त्यामुळे आकलन क्षमता जर तुमची व्यवस्थितरित्या टेस्ट सिरीजला डिफाईन नाही झाली तर तीच आकलन क्षमता तुम्ही राज्यसेवेच्या पूर्वला एक्झाम हॉलमध्ये वापरण्याचा प्रयत्न करता, जास्त खोलात जाऊन प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करता की जे तिथं दिलेलं नाही आहे, किंवा एक आपण म्हणतो की गर्भित अर्थ जो आहे तो शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करता आणि अशा वेळेला प्रश्न चुकतो. 125 मार्क तुम्हाला CSATच्या पॅसेजलाच आहेत. जास्तीत जास्त प्रश्न ऍटलिस्ट माझं तरी मत आहे की तुम्ही कट ऑफ जी एक क्वालिफाईंग कट ऑफ जो आहे 33% मार्क्स जे तुम्हाला घ्यायचे ते तुम्ही पॅसेजलाच कव्हर करू शकता. त्यामुळे पॅसेजला व्यवस्थितरित्या वेळ डिव्होट करा. पूर्ण पेपर 80च्या 80 प्रश्न CSATला अटेम्प्ट करायचेच आहेत, कारण आता हा क्वालिफाईंग विषय आहे. त्यामुळे तुम्ही तिथे 120 घ्या की 70 घ्या त्याने काही फरक पडणार नाही. एकदा फक्त तुम्हाला तो क्वालिफाय करायचा विषय. त्यामुळे अटेम्प्टवर भर न देता अॅक्युरसीवर CSATला जास्त भर द्या. पॅसेजेस सुरुवातीला जर घेतले तर तुम्हाला नक्कीच फायदा ठरतो, कारण पॅसेजेसची संख्या आणि आवाका पाहता जर तुम्ही 1.25 तास किंवा 1.5 तास जर पॅसेजेस केले तर जवळपास 90% अॅक्युरेसी आपण पॅसेजेसला मिळू शकतो. 90% अॅक्युरेसी मध्ये तुम्ही CSAT नक्कीच क्लिअर करू शकता. नक्कीच सर. तर अशा प्रकारे बघा राज्यसेवा प्रिलिम्स विषयी सरांनी आपल्याला गाईड केलेला आहे. तर अशा प्रकारे बघा सरांनी आपल्याला कंबाईंड प्री आणि राज्यसेवा प्री ओरिएंटेड जे काही गायडन्स आहे किंवा जो काही त्यांचा एक्सपिरियन्स आहे त्यातून खूप साऱ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. नक्कीच याचा खूप साऱ्या महाराष्ट्रातील MPSC करणाऱ्या जनतेला फायदा होणार आहे. सर तुम्ही आम्हाला जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि MPSC पॉईंट या चॅनलकडून तुम्हाला ज्या पोस्ट मिळाल्या आहेत त्याबद्दल सर्व पोस्टबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. मित्रांनो आपण सरांचं मेन्सचं देखील सेशन घेऊया एखाद्या वेळेस, म्हणजे सरांना जसा वेळ मिळेल तसा, कारण सरांनी बघा खूप एवढा 1-2 तास स्वतःच्या वेळेमधून वेळ काढणं कठीण असतं. आज सुट्टीचा दिवस म्हणून सरांनी आपल्याला वेळ दिला. मेन्सचा देखील सरांना प्रचंड असा अनुभव आहे. या राज्यसेवेला त्यांचा स्कोअर 423.75 एवढा आलेला आहे, जो की एक्सिलंट स्कोअर आहे. सर आपल्याला मेन्स बाबत देखील गाईड करतील. सो थँक्यू सर फॉर जॉईनिंग अस. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. मित्रांनो तुम्हाला जर अमित सरांशी पर्सनली कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांची इंस्टाग्राम आयडी आणि टेलिग्राम आयडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही त्यांना मेसेज करू शकता. तसेच मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल MPSC पॉईंट जर तुम्ही अजूनही जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. तसेच सर्व इम्पॉर्टंट लिंक जे आहेत जसे की बुक लिस्टच्या सिलेबसच्या त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, नक्की चेकआउट करा. थँक्यू.